कालच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं की इनकॅप्सुलेशन. पण त्याआधी आपल्याला इनकॅप्सुलेशन शिकण्याच्या आधी काही ॲक्सेस मॉडिफायर हे आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे. आलं तर मी पूर्ण पार्ट परत एकदा घेतो आहे आणि नंतर आपला पुढचा इनहेरिटन्स पार्ट हा कंटिन्यू आपल्याला करायचा. आलं तर इनहेरिटन्स काय इझीच आहे, तुम्ही शिकून जाशाल लगेच. आणि आपल्याला आता ते स्टडी करायचं आहे ते कोणतं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेस मॉडिफायर इन पायथॉन. ॲक्सेस मॉडिफायर्स इन पायथॉन. तर पायथॉनमध्ये काही ॲक्सेस मॉडिफायर आहे की जसं तुम्ही म्हणू शकता की पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. जो तुमचा डेटा आहे तर तुम्हाला स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही काय या ॲक्सेस मॉडिफायरचा यूज करत असता. आणि ॲक्सेस मॉडिफायर कोणत्या कोणत्या टाईपचे असतात, तर पहिला जो टाईप आहे तुमचा तो तुमचा पब्लिक. बाय डिफॉल्ट क्लासमध्ये जे पण मेंबर तुम्ही देता ते पब्लिक राहता. पब्लिक म्हणजे काय, कुठून पण तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. या क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता किंवा क्लासच्या आउटसाईड पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. आलं ना, ते पब्लिक असतं तुमचं. नंतर एक असतं प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड काय असतं की तुम्ही फक्त एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस देऊ शकता किंवा विदिन अ क्लास ॲक्सेस देऊ शकता. मग क्लासच्या बाहेर तुम्ही त्याला ॲक्सेस देऊ शकत नाही, तो तुमचा असतो प्रोटेक्टेड. आणि थर्ड आहे तुमचं काय प्रायव्हेट आहे. आणि काही कन्सेप्ट आहे ना पायथॉनमध्ये, काही कन्सेप्ट आहे ना ज्या इन जनरल प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट आहे इथं आहे ना, ते असं समजा की ते रूल तुटूनच गेले हो. असं खूप साऱ्या गोष्टी की टेक्निकली या गोष्टी पॉसिबल पण आहे. प्रोटेक्टेड प्रायव्हेट मेंबरला पण काय राहतं की प्रायव्हेट मेंबर म्हणजे त्याच क्लासमध्ये ॲक्सेस केला जाऊ शकतो. पण इथं काय माहिती का, तुम्ही एक मेथड आहे डेटा मँगलिंग म्हणून म्हणता, ते डेटा मँगलिंग त्या मेथडने तुम्ही डायरेक्टली क्लासच्या बाहेर पण काय प्रायव्हेट मेंबरला सुद्धा ॲक्सेस करू शकता. म्हणून पायथॉन कुठेतरी काही गोष्टींसाठी सिक्युअर नाही आहे असं मला वाटतं. पण ठीक आहे, जसं जसं प्रोजेक्टमध्ये त्याला प्रत्येकाला काहीतरी ऑप्शन राहतोच. आले ना, प्रत्येकाला वेगवेगळे असतातच. आले ना. पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर आपण पहिल्यात सगळ्यात आधी शिकून घेऊ. कोणतं? पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर. काय शिकायचं आपल्याला? पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर. तर पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर म्हणजे काय असतो की डिफॉल्ट मॉडिफायर असतो. काय असतो? डिफॉल्ट मॉडिफायर असतो. कुठूनही ॲक्सेस करू शकतो आपण याला. काय की कुठूनही ॲक्सेस होऊ शकतो. म्हणजे क्लासच्या इनसाइड अ क्लास नंतर काय तुमचे इनहेरिटन्समध्ये, म्हणजे की एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करू शकतो तुम्ही. आणि दुसरं म्हणजे की क्लासच्या आउटसाईड पण काय तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि डिफरंट क्लासमध्ये पण काय तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणजे त्याला इनहेरिटन्स म्हणतो आपण, पुढे शिकवणार आहे मी तुम्हाला. तर हे असं तुमचं पब्लिक ॲक्सेस मॉडिफायरचं काम. जसं की आता मी याचा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवतो. प्रोग्राम करायचा आपल्याला याचा सिम्पल. मी पायथॉनला ड्रॅग अँड ड्रॉप करतो त्याच्यामध्ये. इथं मी ओपन करतो आपलं. इथं काय आहे, जसं नाव देतो मी इथं 2 मिनटं, या फोल्डरमध्येच बनवतो. access.py नावाने एक काय करतो आपली फाईल बनवतो. आणि इथं फुल स्क्रीन करतो, Ctrl++ करतो. सिम्पल काय करायचं, मला एक क्लास बनवायचा आहे. कोणत्या नावाचा? स्टुडंट नावाचा क्लास बनवायचा. नंतर काय केलं मी, इथे एक मेथड बनवलं, कन्स्ट्रक्टर बनवलं, इनिट मेथड. काय? इनइट _init मेथड. त्याच्यामध्ये काय सेल्फ तुमचा पास झाला. बाय डिफॉल्ट तुम्ही काही पास नाही करत, तर काय पास तुमचं पास दिला जातो. आता मला काय करायचं, इथे एक आहे ना व्हेरिएबल बनवायचं आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल. self.name इज इक्वल टू काय, इथं नेम पास केलं JAYSH झालं. आता नेक्स्ट काय करायचं मला, self.name इज इक्वल टू JH केलं. नंतर मला काय करायचं आहे, डेफ शो आणि त्याच्यात काय करायचं मला, सेल्फ डेफ शो आणि सेल्फ. आणि नंतर मला काय करायचं आहे, शोमध्ये काय करणार आहे मी, त्याला प्रिंट करणार आहे. काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. प्रिंट. तर बघा, एका मेथडमधून दुसऱ्या मेथडमध्ये तुम्ही एकाच क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता. पब्लिक आहे ना, कुठे काय ॲक्सेस करू शकता. इथं बघा मी काय केलं, self.nameला इथे प्रिंट केलं. तर इथं हे तुमचं जे व्हेरिएबल याला काय म्हणतो आपण,
काय आणतो? पब्लिक व्हेरिएबल म्हणतो. काय आणतो याला? पब्लिक व्हेरिएबल. कारण तुम्ही त्याच्या पुढे काही लावले का? अंडरस्कोर, डबल अंडरस्कोर? नाही. अंडरस्कोर हा प्रोटेक्टेडसाठी असतो, डबल अंडरस्कोर आपला हा प्रायव्हेटसाठी आपला मेनली असतो. आलं ना? नंतर काय केलं मी? इथे एक ऑब्जेक्ट बनवलं. काय केलं? एक ऑब्जेक्ट बनवलं. जसं की OBJ इज इक्वल टू स्टुडंट नावाचं काय केलं मी? इथे एक ऑब्जेक्ट बनवलं. त्याच्यानंतर तुम्ही बघा की मी काय सांगितलं की आउटसाईड दी क्लास पण तो ॲक्सेस होऊ शकतो. म्हणजे कसं? इथं बघा प्रिंट काय केलं मी? OBJ डॉट काय पाहिजे मला? शो नावाची जी मेथड आहे ना, इथं बघा शोचं स्पेलिंग मी इथं चुकवलं, तर सेम तीच मेथड आपल्या इथं आलं ना. शोला मी इथं प्रिंट केलं. पण मला काय शो नाही पाहिजे. मला काय पाहिजे? मला OBJ डॉट काय पाहिजे? नेम पाहिजे. कारण की मला हे बघायचं की हा जो तुमचा पब्लिक व्हेरिएबल आहे का तो क्लासच्या बाहेर ॲक्सेस होतोय का? हां, होतोय. मग इथं काय होईल? तुमचं OBJ डॉट नेमनी तुमचं नेम पण इथं प्रिंट होईल. इथं बघा काय झालं? तुमचं नेम JH इथं पण प्रिंट झालं. आलं ना? नंतर काय केलं तुम्ही? अजून त्या क्लासमधली जी मेथड आहे तिला पण तुम्ही ॲक्सेस करू शकता, त्याने पण प्रिंट करू शकता. आणि सिम्पल तुम्ही जे व्हेरिएबल पब्लिक व्हेरिएबल डिक्लेअर केलेले त्याला पण ॲक्सेस करू शकता. तर हे झालं तुमचं ॲक्सेस मॉडिफायरमधला पहिला पार्ट. शो आहे ना, इथं नाव शो करतो, SHOW करतो मी, शो. आता बघा OBJ डॉट नेमनी पण तुम्ही काय केलं? ॲक्सेस केलं. आणि एक म्हणजे की जी मेथड तुम्ही बनवलेली त्याद्वारे पण काय पब्लिक व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकता. समजलं कसं ॲक्सेस करता? ॲक्सेस मॉडिफायर कालचा टॉपिक मी परत शिकवतो. समजलं? काल आलेलं नव्हते ना तोच टॉपिक परत चालू. ॲक्सेस मॉडिफायर म्हणजे काय की आपल्याला कोणत्या व्हेरिएबलचा ॲक्सेस कुठं द्यायचा हे डिफाईन करतो आपण. तर हा जो व्हेरिएबल आहे ना हा क्लासमध्ये डिक्लेअर केलेला आहे, पण याला मी एका त्याच क्लासमध्ये मी काय करू शकतो? ॲक्सेस करू शकतो. इवन दुसऱ्या क्लासमध्ये पण ॲक्सेस करू शकतो. जेव्हा मी तुम्हाला इनहेरिटन्स शिकवल तेव्हा तुम्हाला समजेलच ते. आणि इवन तुम्ही आउटसाईड दी क्लास पण त्याला काय करू शकता? ॲक्सेस करू शकता. नेमला बघा मी इथं पण दिलं, इथं पण ॲक्सेस केलं आणि इथं पण केलं. हे सगळीकडे जो ॲक्सेस होतो त्याला काय म्हणतो आपण? पब्लिक हा असं म्हणत असतो. समजलं? तर हे दुसरं आपलं आहे पब्लिक. नंतर दुसरं काय? पब्लिक समजलं कुठं कुठे ॲक्सेस होतो? डिफॉल्ट मॉडिफायर असतो की म्हणजे की तो डिफॉल्ट आहे की तो बाय डिफॉल्ट असतो की जर तुम्ही काहीच नाही डायरेक्ट तुम्ही सेल्फ डॉट नेम घेता म्हणजे नेम काय आहे तुमचं बाय डिफॉल्ट हे तुमचं पब्लिक असतं. आलं ना? आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कोणतं? नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला प्रोटेक्टेड ॲक्सेस मॉडिफायर किंवा अंडरस्कोर सिंगल अंडरस्कोरने आपण त्याला डिनोट करतो. काय म्हणतो? प्रोटेक्टेड ॲक्सेस मॉडिफायर. नाही, प्रोटेक्टेड ॲक्सेस मॉडिफायर म्हणजे काय की आपण इथं काय यूज करतो? सिंगल अंडरस्कोर व्हेरिएबलच्या आधी यूज करतो. मग व्हेरिएबलचं नेम असतं. मग काय असतं तुमचं? व्हेरिएबलचं नेम असतं. म्हणजे डायरेक्ट ॲक्सेस टेक्निकली पॉसिबल आहे. काय की जो डायरेक्ट ॲक्सेस असं म्हटलं जातं की प्रोटेक्टेड काय आहे तुमचा की एका क्लासमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकता किंवा दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता. कुठं ॲक्सेस करू शकता? इनसाइड दी क्लास किंवा अनदर क्लासमध्ये तुम्ही काय करू शकता? त्याला ॲक्सेस करू शकता. कशाला? प्रोटेक्टेडला. पण टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे की तुम्ही त्याला आउटसाईड दी क्लास पण पासू शकता. टेक्निकली काय? आउटसाईड दी क्लास पण ॲक्सेस करू शकता. आलं ना? आता ही गोष्ट ही पॉसिबल आहे. पण कन्व्हेन्शन काय सांगतं तुम्हाला? कन्व्हेन्शन हेच सांगतं की तुम्ही एका पॅरेंट क्लासमधून दुसऱ्या चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट करू शकता किंवा तुम्ही त्या विदिन अ क्लास तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता प्रोटेक्टेड व्हेरिएबल. पण हे कन्व्हेन्शन झालं. कशाने झालं? बाय कन्व्हेन्शनने. आणि हे तुमचं काय की टेक्निकली काय ही गोष्ट पॉसिबल पण आहे की आउटसाईडला पण तुम्ही काय करू शकता की तुमच्या प्रोटेक्टेड व्हेरिएबलला काय करू शकता? ॲक्सेस करू शकता. समजलं? इथं बघा मी इथं काय करतो आता? एक चाइल्ड क्लास बनवू आपण. काय बनवू? एक चाइल्ड क्लास बनवू. कोणता चाइल्ड क्लास? जसं की मी इथं बनवला क्लास चाइल्ड नाव दिलं. चला चाइल्ड नाव दिलं. असं तुम्ही क्लास बनवला. आणि आता मला काय करायचं? याला इनहेरिट करायचं नाही. इनहेरिट करण्यासाठी तुम्ही फक्त इथं क्लासचं नेम पास करायचं असतं. काय करायचं? क्लासचं नेम पास करायचं. झालं. स्टुडंट कोलन. त्याच्यानंतर काय करायचं मला?
त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे की मी आता काय करतो की जो तुमचा प्रोटेक्टेड व्हॅरिएबल आहे, हा जो नेम आहे ना, याला काय करून देतो मी, सिंगल अंडरस्कोर लावून देतो. काय करतो, सिंगल अंडरस्कोर लावून देतो. जर तुम्हाला त्याच क्लासमध्ये ॲक्सेस करायचं त्या क्लासचं काय, तुम्हाला इथं पण सिंगल अंडरस्कोर लावावं लागेल. समजा सिंगल अंडरस्कोरमुळे काय झाला, काय झाला तुमचा तो प्रोटेक्टेड झाला. काय झाला, प्रोटेक्टेड झाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या क्लासमध्ये काय करायचं आहे, एक डिस्प्ले नावाची एक मेथड बनवली. मी काय केली, डिस्प्ले नावाची एक मेथड बनवली. आणि इथं काय करणार आहे मी, सेल्फ कोलन, इथं काय केलं, प्रिंट केलं मी. कशाला, सेल्फ डॉट इथं बघा अंडरस्कोर नेम आलं का. त्या नेमला मी काय त्या क्लासमध्ये, दुसऱ्या क्लासमध्ये आपण ॲक्सेस करू शकतो. बाहेर याच्यामध्ये शो मेथडनी पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. सेल्फ अंडरस्कोर म्हणजे शो पण तुमची इनिरेट गेली इथं, कारण तुम्ही इनिरेट केली ना. इनिरेट केले म्हणजे काय, पॅरेंट क्लासमध्ये जेवढे पण कोड, लाईन ऑफ कोड आहेत त्या काय इथं ॲक्सेस करू शकतो आपण. पण आपण काय केलं की दुसऱ्या मेथडद्वारे त्या क्लासमधला जो प्रायव्हेट व्हॅरिएबल आहे त्याला पण ॲक्सेस करतोय, आलं ना डिस्प्ले मेथडने. तर असा ॲक्सेस पण काय तुमचा पॉसिबल आहे. मग कसा पॉसिबल आहे, तुम्ही काय करा, चाइल्ड क्लासचं इथं ऑब्जेक्ट बनवा. काय करा, पॅरेंट क्लासचं तर बनवलेलंच आपण. इथं C काय केलं मी, चाइल्ड क्लास इथं नाव दिलं. आणि मी या चाइल्ड क्लासद्वारे बघा मी काय करू शकतो, प्रिंट. कशाला प्रिंट करायचं आहे मला, सी डॉट इथं बघा. टेक्निकली ही गोष्टी पण पॉसिबल आहे, मी बोललो ना, टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे की तुम्ही सी डॉट डिस्प्ले पण करू शकता. काय करू शकता, सी डॉट डिस्प्ले, की म्हणजे कन्व्हेन्शननुसार सी डॉट डिस्प्ले तुम्ही करू शकता, बरोबर, बाय कन्व्हेन्शन. आणि टेक्निकली इथं बघा मी सी डॉट हे केलं तर इथं बघा नेमचं पण ॲक्सेस मिळतोय मला. काय, नेमचं पण ॲक्सेस मिळतोय. तुम्ही इथं बघा बाकीच्या लँग्वेजमध्ये तुम्ही बघितलं तर नो ॲट्रिब्यूट नेम कशाला येतोय तो, OBJ डॉट नेम. मग हा तिथं तुम्हाला OBJ अंडरस्कोर नेम. इथं बघा तुम्ही पॅरेंट क्लास थ्रू पण काय करू शकता, प्रोटेक्टेड मेंबरला ॲक्सेस करू शकता. इवन चाइल्ड क्लास थ्रू पण तुम्ही काय प्रोटेक्टेड मेंबरला ॲक्सेस करू शकता. आलं ना. इथं मी याला रन केलं बघा काय आलं, C चाइल्ड इज नॉट डिफाईन. काय नाव दिलं आपण क्लासचं, CHILD ना, बरोबर तर दिले, CHILD. 2 मिनिट. हां आलं का, समजलं. इथं काय तुमचं, इथं बघा C डॉट चाइल्डनी तुम्ही काय केलं, जसं की तुमचे पॅरेंट क्लासचे, पॅरेंट क्लासनी पण तुम्ही प्रोटेक्टेड मेंबर ॲक्सेस करू शकता आउटसाईड द क्लास बाय द कन्व्हेन्शन. म्हणजे बाय द कन्व्हेन्शन ही गोष्ट आहे का व्हॅलिड, नाही, पण टेक्निकली ही गोष्ट पॉसिबल आहे. बाकीच्या लँग्वेजमध्ये या गोष्टी नाही. बाकीच्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोटेक्टेड मेंबर फक्त तुमच्या दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता, त्या क्लासच्या बाहेर ॲक्सेस करू शकत नाही. समजलं. तर ही झाली तुमचं काय, कोणतं झालं, प्रोटेक्टेड झालं. आणि आता नेक्स्ट येतं तुमचं कोणता सगळ्यात इम्पॉर्टंट, जो आपल्याला जी कन्सेप्ट पुढं शिकायची त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो कोणता आहे तुमचा, कोणता आहे, इथं बघा हा झालं तुमचं प्रोटेक्टेडवाला. तर नेक्स्ट आहे तुमचा काय, प्रोटेक्टेडवाला झाला. आणि नंतर तुमचा काय आहे, 3rd नंबरला येतो काय, प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर. प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर. जसं तुमचा काय होतं की सिंगलनी आपण करत होतो, अंडरस्कोर, सिंगल अंडरस्कोरनी प्रोटेक्टेड दाखवत होतो, तसंच तुमचा प्रायव्हेट कशाने दाखवला होतो, डबल अंडरस्कोर. काय, डबल अंडरस्कोरनी तुम्ही दाखवता, डबल अंडरस्कोर. आणि नंतर तुमचं काय येतं ते व्हेरिएबल नेम. डायरेक्ट ॲक्सेस आउटसाईड दी क्लास. प्रायव्हेट काय असतं माहिती का, प्रायव्हेटचं कन्व्हेन्शन काय आहे, कन्व्हेन्शन हेच आहे का, तुम्ही काय फक्त त्याला विदिन अ क्लासच ॲक्सेस करू शकता, विदिन अ क्लास ॲक्सेस करू शकता, किंवा इनसाइड दी क्लास पण म्हणू शकता. काय म्हणू शकता, इनसाइड दी क्लास किंवा विदिन अ क्लासेस तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. समजलं. कुठे ॲक्सेस करू शकता, त्याच क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता. आणि आउटसाइड आर नॉट अलाउड. आउटसाइड दी क्लास काय, ही गोष्ट तुमची अलाउड नाही. समजलं. पायथॉन आउटसाइड दी क्लास अलाउड नाही, पण पायथॉन आहे ना एक इंटरनली अजून एक फ्रॉड करतच. काय, नेम मँगलिंग करतो. काय, नेम मँगलिंग करतो. आणि नेम मँगलिंग म्हणजे काय तुम्हाला सांगतो.
मी सांगतो तुम्ही की ती प्रायव्हेट मेंबरला पण आउटसाईड दी क्लास ॲक्सेस करू शकता. टेक्निकली ही गोष्टी पण काय पॉसिबल आहे पायथॉनमध्ये. पण बाय कन्व्हेन्शन काय सांगतो की विदिन अ क्लासच तो काय होऊ शकतो फक्त ॲक्सेस होऊ शकतो. जसं की मी इथे काय बनवलं, ह्या नेमला काय करून देतो, अजून एक अंडरस्कोर देऊन देतो. बरोबर, अजून एक काय करतो, अंडरस्कोर देऊन देतो. आणि नंतर इथं अंडरस्कोर दिला तिथं पण काय करतो, अंडरस्कोर देतो. आणि नंतर ह्या मेथडमध्ये पण चाइल्ड क्लासमध्ये काय करतो मी, अंडरस्कोर देऊन बघतो. आपण बघू ना की दुसऱ्या क्लासमध्ये होतोय का नाही. बरोबर. आणि नंतर इथं काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट बनवायला मी कसल्या चाइल्ड मेथडचं, आणि इथं पण काय केलं मी, डबल अंडरस्कोर दिलं. आपण आता बघू काय होतं. एरर बघा काय आलं की सेल्फ डिस्प्ले मेथडमध्ये तुमचा ॲक्सेस नाही दिला जाऊ शकत. का, कारण ती कोणती मेथड आहे, प्रायव्हेट डिस्प्ले कोणती, चाइल्ड क्लासमध्ये डिक्लेअर केलेली मेथड आहे. बरोबर. आणि तुम्ही प्रायव्हेट मेंबरला चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा ॲक्सेस देऊ शकत नाही. तो फक्त काय विदिन अ क्लासच ॲक्सेस घेऊ शकतो. मग इथं बघा, मग तुम्ही बघितलं सी डॉट डिस्प्ले केलं तर ऑब्व्हियसली सी डॉट डिस्प्ले ॲक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यामधले जे व्हॅरिएबल आहे कोणतं, सेल्फ डॉट नेमचं, ते ॲक्सेस होऊ शकत नाही. आणि चाइल्ड ऑब्जेक्ट हॅज अ नो ॲट्रिब्यूट चाइल्ड अंडरस्कोर नेम, असं त्यांचं म्हणणं आहे. की का, की तुम्ही बघा की अंडरस्कोर चाइल्ड ही जी दिसतं का तुमचं नेम मँगलिंग झालं. नेम मँगलिंग कसं झालं, ही भले आता हे नेम माहिती आहे आपल्याला आहे. बरोबर. तो चाइल्ड क्लासमध्ये ॲक्सेस नाही होते हे मला माहिती. बरोबर. पण तुम्ही बघा नेम कसं झालं, पहिलं आलं तुमचं अंडरस्कोर, नंतर क्लासचं नाव आलं, नंतर अंडरस्कोर तुमचं नेम आलं. नेम कोणतं आहे, प्रायव्हेट. आणि या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो माहिती का, डेटा मँगलिंग म्हणतो. नाव काय होऊन जातं तुमचं, चेंज होऊन जातं. आता तुम्ही म्हणता सर चाइल्ड क्लासमध्ये नाही होत, मग आपण चाइल्ड क्लासला हटवूनच देऊ ना. बरोबर. चाइल्ड क्लासला आपण काय करू, हटवून देऊ. चला, चाइल्ड क्लासला मी काय केलं, काढून टाकलं. चाइल्ड क्लासला काढलं तर चाइल्ड क्लासचे जे ऑब्जेक्ट बनवले, मेथड बनवले, त्यांना पण उडवा. आता कोण ठेवा, फक्त एक पॅरेंट क्लास ठेवा. कोणता, स्टुडंट नावाचा. काय, स्टुडंट नावाचा क्लास ठेवा. इथं कोणतं व्हॅरिएबल आहे तुमचं, प्रायव्हेट व्हॅरिएबल आहे. कोणतं, प्रायव्हेट व्हॅरिएबल. इशो नावाची काय तुमची मेथड आहे, तर विदिन अ क्लास आहे, तर त्या क्लासमध्ये तुमचं हे ॲक्सेस होऊ शकतं. बरोबर. खाली मी काय केलं आहे, मी काय केलं, ओबीजे इज इक्वल टू स्टुडंट, म्हणजे ऑब्जेक्ट बनवलं आहे त्या क्लासचं. ओबीजे डॉट अंडरस्कोर नेम म्हणजे काय, मी त्याला ॲक्सेस केलं आहे. कोणत्याला ॲक्सेस केलं आहे, मला इथं प्रायव्हेट मेंबरला ॲक्सेस करायचं म्हणजे काय करावं लागेल, इथं मला डबल अंडरस्कोर द्यावा लागेल ना. आणि मी काय सांगितलं होतं की बाहेर क्लासला तो ॲक्सेस नाही भेटणार, त्याला आउटसाईड दी क्लास भेटेल की ॲक्सेस नाही प्रायव्हेटला. मग मी काय केलं, इथं एरर येईल असं मी सांगितलं. बघू आता एरर येतं आहे का नाही. हां, इथं बघा काय आलं, एरर आलं ना. काय एरर आलं, स्टुडंट ऑब्जेक्ट हॅज अ नो ॲट्रिब्यूट अंडरस्कोर नेम. तुम्ही म्हणशाल सर आहे ना, कुठं इथं दिलं आहे तुम्ही, ॲट्रिब्यूट तर आहे, इथं पण दिलं आहे आणि इवन इथं पण तुम्ही तेच दिले. असं नाही, मग असं का म्हणता. बरोबर. मग हेच असतं की प्रायव्हेट व्हॅरिएबल तुम्ही काय, प्रायव्हेट व्हॅरिएबल काय, आउटसाईड दी क्लास ॲक्सेस होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, समजलं. प्रायव्हेट मेंबरला तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही. पण तुम्ही बघा आता मी एक डेटा मँगलिंग करतो, इंटरनली हा डेटा काय होऊन जातो, चेंज होऊन जातो. ओबीजे डॉट शो नाही तर व्हायला पाहिजे ना. जर समजा मी असं केलं, ही क्लोज करून दिली, ठीक आहे, आउटसाईड दी क्लास ॲक्सेस होऊ शकत नाही, मग ही क्लोज करून दिली. आणि मी इथं काय केलं बघा, काय झालं, आउटसाईड दी क्लास होऊ शकत नाही, पण इनर तिथं त्या क्लासमध्ये एक इनर शो नावाची मेथड आहे, तिथं तो होऊ शकतो. म्हणजे मी काय केलं की त्या प्रायव्हेट मेंबरला काय केलं, एक दुसऱ्या मेथड थ्रू त्या प्रायव्हेट मेंबरला मी ॲक्सेस करू शकलो. आणि ती मेथड कोणती होती तुमची, शो नावाची मेथड. कारण आपण नेमला ॲक्सेस करू शकत नाही, पण त्या मेथडला ते ॲक्सेस करू शकतो ना, कारण ती मेथड काय तुमची पब्लिक. आणि हीच एक मेथड असते, त्याला आपण काय म्हणतो, गेटर आणि सेटर मेथड. काय असते, गेटर सेटर मेथडनी तुम्ही काय करू शकता की जे तुमचे काय प्रायव्हेट मेंबर आहे तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. आले ना. पण पायथॉनमध्ये अजून एक उलटी कन्सेप्ट आहे. इथं ठीक आहे तुम्ही प्रायव्हेट मेंबरला ॲक्सेस करू शकता, आउटसाईड दी क्लास ॲक्सेस नाही करू शकता असं म्हणलं होतं ना मी. इथं बघा काय, मी जर इथं केलं प्रिंट केलं इथं मी अंडरस्कोर, क्लासचं नाव काय आपल्या STUDENT स्टुडंट, बरोबर. नंतर अंडरस्कोर नेम, काय इथं काय केलं मी अंडरस्कोर, क्लासचं नाव काय आपल्या स्टुडंट, बरोबर. नंतर काय केलं मी अंडरस्कोर. पण आपल्याला काय करावं लागेल इथं, याच्या पुढे OBJ डॉट
OBJ डॉट. आता मी काय बोललो याच्या आधी की आउटसाइड दी क्लास तुमचा प्रायव्हेट मेंबर ॲक्सेस होऊ शकत नाही, बरोबर. आता ह्या ज्या मेथडनी ना डेटा मँगलिंग असतं, पायथन म्हणजे काय डेटा मँगलिंग होतं तुमचं. ही क्लासचं नाव, नंतर तुम्ही काय प्रायव्हेट मेंबरचं नाव, नंतर अंडरस्कोर, नंतर OBJ डॉट जर केलं तर तुम्ही प्रायव्हेट मेंबरला पण ॲक्सेस करू शकता. टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे. बघायचं आहे तुम्हाला. JS दोनदा आलं, OBJ डॉट शोनी आलं आणि एकदा कशाने आलं, हे जे केलं याला काय म्हणतो आपण, डेटा मँगलिंग. काय म्हणतो, डेटा मँगलिंग. डायरेक्ट ॲक्सेस घ्यायला गेलं तर काय आलं, एरर आलं. पण तुम्ही ॲक्सेस ॲट्रिब्यूट नेम युजिंग मँगलिंग, की तुम्ही त्या ॲट्रिब्यूटला ॲक्सेस करू शकता नेम मँगलिंगनी. काय करू शकता, नेम मँगलिंगनी, बरोबर. नेम मँगलिंगनी तुम्ही ॲक्सेस करू शकता. समजलं का प्रायव्हेट मेंबर, समजलं. नेम मँगलिंग म्हणजे काय हे आपण आता बघू. समजलं, हे समजलं काय केलं आपण. कोडला मी थोडं छोटं करतो. हे समजलं पूर्ण, समजलं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या. आता नेम मँगलिंग काय असतं हे तुम्हाला सांगतो. नेम मँगलिंग म्हणजे काय, बरोबर. नेम मँगलिंग म्हणजे काय, तर ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्याआधी चार्जिंगला लावून देतो, नाहीतर माझा सत्यानाश होईल, व्हिडिओचा सत्यानाश होईल. दोन दिवस कुठं गायब झाली तू. आळस आला होता काय. आळस हा माणसाचा शत्रू आहे. ठीक आहे, जाऊ दे. पायथॉन इंटरनली काय करतो, पायथॉन इंटरनली नेम चेंज करायचं काम करतो आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, नेम मँगलिंग म्हणतो. कसं चेंज करतो, जो तुमचा अंडरस्कोर हा प्रायव्हेट मेंबर होता ना, डबल अंडरस्कोर, ह्या नेमला तुम्ही काय केलं, चेंज करून देता. कसं, सिंगल अंडरस्कोर क्लास नेम तुमचं जे आहे ते, आणि नंतर परत काय होतं तुमचं, डबल अंडरस्कोर नेम, हे जे नेम आहे ते तुमचं येऊन जातं. असं चेंज करून टाकतो तो. आणि आपण पण ते काय केलं, असं चेंज करतो ना तो. म्हणून त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही त्याला आउटसाईड दी क्लास ॲक्सेस करू शकत नाही. पण मला जे नेम चेंज झालेले तेच कळून गेलं तर काय होईल, म्हणजे नेम चेंज झालं त्यांनीच मी काय केलं, डायरेक्ट ॲक्सेस केलं. समजलं नेम मँगलिंग काय असतं, आलं ना. तर हे झालं तुमचं नेम मँगलिंगचं प्रकार. इथं तुम्ही असं करू शकता, म्हणजे इंटरनली म्हणजे कसं होतं तो, सेल्फ डॉट अंडरस्कोर नेम आहे ना तुमचा, इंटरनली काय चेंज होऊन जातो, सेल्फ डॉट अंडरस्कोर स्टुडंट नावाचा जो क्लास नेम होता तो, आणि डबल अंडरस्कोर नेम असं चेंज होऊन जातं. आणि म्हणून आपण डायरेक्टली याने ॲक्सेस करू शकतो, पण याने असं ॲक्सेस नाही करू शकत. समजलं, याला म्हणतात नेम मँगलिंग. समजलं. काय काय आहे, पब्लिक म्हणजे काय आहे तुमचं, इकडून पण ॲक्सेस करा. पब्लिक काय आहे तुमचं, थोडं थांबा, तिन्ही आपण घेऊ. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. काय करतो पब्लिकला आपण, जसं की नेम नावाचं डायरेक्ट आपलं काय असतं, एक सेल्फ डॉट नेम असंच घेतो ना आपण. तर ह्या नेमच्या याला तुम्ही पब्लिकमध्ये काय कुठं पण ॲक्सेस करू शकता, एनिवेअर तुम्ही ॲक्सेस करू शकता. प्रायव्हेटमध्ये काय होतं तुमचं, काय आहे प्रायव्हेटमध्ये काय होतं, ओनली इनसाइड दी क्लास तुमचं ॲक्सेस होऊ शकतं, ओनली इनसाइड दी क्लास. आणि हा कसा असतो तिथं, डबल अंडरस्कोर नेम असतो, बरोबर. नेम मँगलिंग होऊन जातं, म्हणून तुम्ही त्याचं काय आउटसाईड दी क्लास तुम्ही त्याला ॲक्सेस नाही करू शकत. पण तुम्ही नेम मँगलिंगला जर तुम्हाला समजून गेली तर तुम्ही आउटसाईड दी क्लास पण ॲक्सेस करू शकता. प्रोटेक्टेडमध्ये काय असतं तुमचं, सिंगल अंडरस्कोर असतो, आणि हा कुठं ॲक्सेस होतो तुमचा, कुठं ॲक्सेस होतो, क्लासमध्ये, त्या इनसाईड दी क्लासमध्ये, त्याच क्लासमध्ये, आणि चाइल्ड क्लासमध्ये पण ॲक्सेस होतो, चाइल्ड क्लासमध्ये ॲक्सेस होतो. आलं ना. हे कन्व्हेन्शननुसार झालं, पण टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे. समजलं. आणि प्रायव्हेटमध्ये तर तुम्हाला कळालं इनसाइड दी क्लास, पण नेम मँगलिंगनी तुम्ही ती गोष्ट पण करू शकता. काय वाटलं तुम्हाला शिकून, तिघं सेमच वाटू राहिले ना. हां,
हे पायथॉनमध्येच आहे फक्त, बाकीच्या लँग्वेजमध्ये अशी गोष्ट नाही. काय म्हणलं? पायथॉनमध्येच ही गोष्ट आहे फक्त. जावामध्ये स्ट्रिक्ट आहे म्हणून जावा जास्त सिक्युअर आहे. इवन C++ पण अशी आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं रिअल लाईफ एक्झाम्पलने आपण ही गोष्ट इम्प्लिमेंट करू. बँकवाला घ्यायचं, बँकवाला की बँकमधलं काय की तुम्ही बघितलं होतं की नेम तुमचं आणि एक बॅलन्स अमाऊंट आहे तुम्ही सेट केलेली. हां नाही थोडा वेगळं आहे. शो डिटेल्स म्हणजे बँकचा बॅलन्स नाही तुम्हाला बदलता आला पाहिजे. समजलं? मोस्ट ऑफ द फिनटेक ॲप्लिकेशन तुम्ही बघितले कशात बनलेले? जावामध्ये. मेन रिझन पण ते आलं ना, तुम्हाला सिक्युरिटी लगेच थोडी थोडी कळायला लागेल इथूनच. झालं? हे मेन रिझन नाही, ओबीच्या कन्सेप्टनुसारच मानलं गेलं तर हे आहे मेन रिझन. चला आपण आता काय करू, एक बँक अकाउंटचं एक्झाम्पल घेऊ. जसं की क्लास काय बनवला मी, एक बँक अकाउंट, बँकचाच क्लास बनवतो. काय करतो मी याच्यामध्ये एक आपल्याला इनिशियलाइज करायचे, तर काय करतो इनिशियलाइज करण्यासाठी $_ init $_ आणि याच्यात काय पास करतो मी, सेल्फ पास केलं. सेल्फ आणि काय घ्यावं लागेल आपल्याला, नेम डायरेक्ट द्यायचे आपल्याला. हां नाही वेगळं घेतो थोडंसं, म्हणजे की व्हरायटी येऊन लागेल. self.name काय केलं मी, डायरेक्ट पण देऊ शकतो ना, ज्या ऑब्जेक्ट कॉल करण्यापेक्षा डायरेक्ट मी काय करतो नाव घेतो. आणि जो बॅलन्स आहे ना तुमचा, बॅलन्स self._ तुमचा बॅलन्स आहे ना, त्याला काय करून देतो मी BLANC बॅलन्स काय 5000. हे मी डायरेक्टली असं सांगितलं की तुम्ही 5000 काय केलेले याच्या आधी टाकलेले. बरोबर. याच्या आधी टाकलेले ते तुम्हाला आउटसाईड दी क्लास कोणी येऊन डायरेक्ट तुमचा बॅलन्स नाही चेंज करता आला पाहिजे. जसं तुम्हाला ॲक्सेस दिला गेला तुमचा बॅलन्स चेंज करा, तुम्ही ₹50 50 लाख पण करून घ्याल. बरोबर आहे की नाही? आलं ना, असं नको आहे आपल्याला. मग काही गोष्टी आपल्याला काय करावं लागतं, किंवा तुम्ही म्हणू शकता की याचा बॅलन्सला चला मी काय करतो प्रोटेक्टेड ठेवतो. हा जो आहे तुमचं नेमला काय ठेवलं मी, पब्लिक ठेवलं, आणि याला काय ठेवलं मी प्रोटेक्टेड PROTECTED प्रोटेक्टेड. आणि नंतर सेल्फ डॉट काय आहे तुमची $_ आणि इथं काय द्यायचं मला, पिन द्यायचे. काय द्यायचं, पिन द्यायचे 1 2 3 4. तुमच्या अकाउंटचा पिन हा मी प्रायव्हेट ठेवला, आणि बाकी हा बॅलन्स काय ठेवला, प्रोटेक्टेड ठेवला. आता मी काय करतो, इथे एक मेथड बनवतोय. काय बनवतोय, मेथड बनवतोय. इथं प्रायव्हेट लिहितो मी, याला प्रायव्हेट आहे. हा काय केलं, प्रायव्हेट केलं. आणि इथे एक मेथड बनवतोय, कोणती, डेफ शो डिटेल नावाची. काय करतो मी, इथं एक मेथड बनवली. शो डिटेल नावाची काय करायली मी, इथं मेथड बनवली. आणि याच्यामध्ये काय पास करतो मी, सेल्फ पास केला. आणि इथं प्रिंट करतोय मी. कशाला प्रिंट करतोय, प्रिंट करतोय मी self.nameला, self._ बॅलन्सला, self._ पिनला इथं प्रिंट करतो मी. केलं प्रिंट. कशाला, self.nameला कॉमा self._ नेमला. हां $_ डॉट आपण ते इन जनरल देतोच ना, त्याच्यामुळे डॉटचं काही वे नाही. आलं ना. आणि इथं काय तुम्हाला एक ऑब्जेक्ट बनवायचं आहे. काय केलं मी, एक ऑब्जेक्ट बनवलं. ऑब्जेक्ट बँक क्लासचं काय बनवलं, इथे एक ऑब्जेक्ट बनवलं. ऑब्जेक्ट बनवल्यानंतर आता मला सांगा, इथं ॲक्सेस काय होऊ शकतं, प्रिंट काय ॲक्सेस होऊ शकतं आपलं, OBJ डॉट. इथं बघा नेमला तुम्ही ॲक्सेस करू शकता. कशाला, नेमला काय ॲक्सेस करू शकता, मला कोणी सांगाल का. येस, पब्लिक आहे त्याच्यामुळं काय आहे तुमचं ॲक्सेस होऊन जाईल. बरोबर. आणि मला सांगा टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे ना, प्रोटेक्टेड पण पॉसिबल आहे. तर आता मी काय करतो माहिती की इथं आहे ना, जो तुमचा OBJच्या थ्रू आहे ना, OBJ याला आधी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. प्रिंट करतो कशाला, OBJ डॉट कशाला $_ नाही $_ बॅलन्सला काय करतो मी इथं ॲक्सेस करतो. आता बघा तुमचं प्रोटेक्टेड आहे, तरी तो इथं पायथॉनमध्ये तुम्ही आउटसाईड दी क्लास पण त्याला ॲक्सेस करू शकता. पण हे रिकमेंडेड आहे का, नाही. बाय द कन्व्हेन्शन काय सांगितलं की तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये त्याला ॲक्सेस करू शकता, पण इथं ही गोष्ट रिकमेंडेड नाही.
आलं ना, नॉट रिकमेंडेड. बाकीच्या याच्यामध्ये पण ॲक्सेस करू शकता, टेक्निकली ही गोष्ट पॉसिबल आहे, पण ती गोष्ट तुमची रिकमेंडेड नाही. बघा तुम्ही बॅलन्स पण काय ॲक्सेस करू शकता. इवन प्रोटेक्टेड जर तुम्ही त्याला बनवलं तर तुम्ही त्याला डायरेक्टली काय करू शकता, चेंज पण करू शकता. चेंज काय की माझ्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये, मी त्याला काय करतो आहे 50,000 रुपये इथून करू शकतो. आलं ना, तिथून रन केलं मी, इथं बघा तो बॅलन्स बघा, दुसऱ्यांदा बॅलन्स काय झाला तुमचा, चेंज पण होऊन गेला. समजलं. तर ही गोष्ट होऊ शकते पायथॉनमध्ये, ही गोष्ट पॉसिबल आहे. आणि कुठेतरी पायथॉनची सिक्युरिटीचं इथं डिस्टर्ब झाली असं तुम्ही म्हणू शकता. आलं ना. दुसरं आहे की तुम्ही पिनला ॲक्सेस करायचा प्रयत्न केला तर काय वाटतं, होईल का ॲक्सेस? पिन तर प्रायव्हेट आहे, होऊ शकतं ॲक्सेस. प्रिंट काय केलं मी, OBJ डॉट काय केलं मी, ह्या पिनला ॲक्सेस केलं, काय वाटतं होईल का, होईल का ॲक्सेस? मँगलिंग करून होईल. हां ते नेम मँगलिंग करून होऊन जाईल तुमचं, पण असं होईल का हे विचारते मी तुम्हाला. येस ऑर नो? नो ना, प्रायव्हेट मेंबर आहे तो, ॲक्सेस होऊ शकत नाही. का? कारण त्याचं नेम मँगलिंग होऊन जातं. बघायचं तुम्हाला एरर येईल, बघायचे एरर कुठं आलं तुमचं, 50,000 नंतर काय आलं, डायरेक्ट एरर आलं. मग ही गोष्ट तुमची काय आहे, गॉट एरर, की एरर येईल त्याला. मग आता आपल्याला काय करावं लागेल, जर तुम्हाला ही गोष्ट टेक्निकली पॉसिबल आहे पण तुम्ही ही गोष्ट करायची नाही, काय करायचं, करायची नाही. मग कसं करू शकता तुम्ही याला, इथे करू शकता तुम्ही. मला सांगा OBJ डॉट शो डिटेल्स करू शकतो का मी, OBJ डॉट शो डिटेल करू शकतो ना. का? बाकीचे मेंबर भले तुमचे प्रोटेक्टेड प्रायव्हेट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही शो डिटेल म्हणजे की ही मेथडद्वारे तुम्ही काय प्रायव्हेट मेंबरला ॲक्सेस करू शकता, इवन तुम्ही प्रोटेक्टेड मेंबरला पण काय ॲक्सेस करू शकता. शो डिटेलनी गोष्ट तुमची काय पॉसिबल आहे, तुम्ही जेव्हा याला कमेंट आउट केलं तेव्हा, कारण एरर येतं ना त्याच्यामुळं, याच्यामुळे एरर येतं. तर तुम्ही काय करा, शो डिटेलद्वारे एक अशी मेथड बनवली की जी पब्लिक राहते आणि त्या मेथडला तुम्ही आउटसाईड दी क्लास पण ॲक्सेस करू शकता, आणि त्या मेथडद्वारे तुम्ही प्रायव्हेट मेंबरला पण ॲक्सेस करताय आणि प्रोटेक्टेड मेंबरला ॲक्सेस करताय. इन जनरल ते पॉसिबल आहे, पण बाकीच्या लँग्वेजच्या रूलनुसार त्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्यासाठी काय तुम्ही एक मेथड बनवता, आले पब्लिक मेथड असते आणि त्याला तुम्ही ॲक्सेस करू शकता. इथे वेळेला रन केलं बघा काय झालं तुमचं, काय आलं, शो डिटेल बँक ऑब्जेक्ट हॅज अ नो ॲट्रिब्यूट अंडरस्कोर बँक नेम अँड डिड यू मीन बँक अंडरस्कोर बँक नेम. आलं ना, की ही गोष्ट काय आहे तुमची, 2 मिनटं रन झालं ना, थांबा इथं शो डिटेल ना, बँकमध्ये शो डिटेल नावाची मेथड आहे. डिटेल इथं काय काय केलं मी, इथं सेल्फ आहे, इथं तुमचा OBJ आहे. नाही, अरे हां, इथं आपलं हे झालं ना नेम, आणि इथं नेम नाव नाही, आपल्याला काय घ्यायचं आहे, अंडरस्कोर आहे ना, सिंगल अंडरस्कोर, बॅलन्स घ्यावा लागला आपलं, इथं चुकलं होतं आपलं. समजलं, बाकीचं बरोबर आहे. समजलं. इथं मला रन केलं बघा काय आलं, तुम्ही त्याला पण ॲक्सेस करू शकले, जयेश 50001234 आलं ना, पब्लिकद्वारे तुम्ही ती गोष्ट ॲक्सेस करू शकता. हे झालं की तुम्ही प्रायव्हेट मेंबरला कसं ॲक्सेस करता, आलं ना, की तुम्ही एक मेथड म्हणून ॲक्सेस करू शकता. नाही तर नेम मँगलिंगनी तुम्ही प्रायव्हेट मेंबर पण ॲक्सेस करू शकता, पण ही मेथड रिकमेंडेड आहे का तुम्हाला, नाही. पण कोणी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर सांगता आलं पाहिजे. कसं करशाल तुम्ही, OBJ डॉट अंडरस्कोर क्लासचं नाव काय, बँकच नाव आहे ना, बँक डबल अंडरस्कोर काय आहे तुमचं, कोणता होता तो, पिन ना, त्या पिनला तुम्ही असं ॲक्सेस करू शकता. रन केलं मी, तर बघा जयेश 50,0001234 आणि नंतर तुम्ही मेथडद्वारे पण तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस करू शकता. समजलं का? हे झालं तुमचं एक रिअल बेसिस एक्झाम्पल. तिन्ही गोष्टी मला असं वाटतं क्लिअर झाल्या असेल तुमच्या. झालं. तर हे झालं तुमचं काय